बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार। जितेंद्र आव्हाड, वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच धनंजय मुंडेंच्या परळीतल्या बंगल्यावर शिजला। वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर नितीन भक्कड यांच्यात बैठक झाली। बैठकीत 3 कोटींचं डील, सुरेश धस यांचा दावा। हत्या प्रकरणाची केस संपेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचे मंत्री ठेवा, सुरेश धस यांची मागणी। तर अजित पवारांचं धनंजय मुंडेंजवळ काय अडलंय, सुरेश धस यांचा सवाल। महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धस जबाबदार असतील, मिटकरींचं वक्तव्य। धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप। सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधानं करणं टाळायला हवं होतं। एकमेकांवर टीका करणं योग्य नाही, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं, नाहीतर महायुतीत मिठाचा खडा पडेल। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाणांचा इशारा। तर आमदार अजित दादांवर टीका केली नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सरपंच हत्या प्रकरण एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंची कसून चौकशी। हत्येनंतरचा घटनाक्रम आरोपींनी एसआयटीला सांगितला। संतोष देशमुख प्रकरणात एसआयटीने नेमलेल्या अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचे। जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील का मदत करतील, आव्हाडांचा सवाल। जितेंद्र आव्हाडांचा शिवलिंग मोराळेवर निशाणा। धनंजय मुंडेंच्या आशीर्वादामुळे मोराळे 9 वर्ष अधिकारी, त्यामुळे ते काय चौकशी करणार, आव्हाडांचा सवाल। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानियांचा आरोप। दिवसाला 700 ते 800 फोन कॉल येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य। अंजली दमानियांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानियांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य। अंजली दमानियांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा दमानियांना सल्ला। बीड सरपंच हत्या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली। गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली। खासदार बजरंग सोनावणेंबद्दल केली होती वादग्रस्त पोस्ट। मुंडे कुटुंबियांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कमलाकर राऊतावर दखलपात्र गुन्हा दाखल। कमलाकर राऊत याने सोशल मीडियावर मुंडे कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। बीडमधील केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली। पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केज पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, बीडचे खासदार बजरंग सोनावणेंची मागणी। बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी, देशमुखांच्या हत्या करणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी झाली पाहिजे। पुण्यातील जनआक्रोश मोर्चातून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। हिंगोली पोलीस ठाण्यात ओबीसी समाज बांधवांचा ठिय्या। परभणीत मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गावठी कट्टा बाळगणाऱ्या विशाल मानमुडे या तरुणावर गुन्हा दाखल। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक गौप्यस्फोट।
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचं आमिष दिल्याचा आरोप. राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झालेत. माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान. शिर्डीच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखेंचं वक्तव्य. लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. शिर्डीतला प्रसाद तासनतास रांगेत उभं राहून भक्तिभावाने ग्रहण केला जातो, मात्र भक्तांनाच भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे. शिर्डी प्रकरणावरून सुषमा अंधारेंची टीका. भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधणं दुर्दैवी. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध. शिर्डीत भिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर, त्या अनुषंगाने सुजय विखेंनी वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीये. सुजय विखे वक्तव्यावर ठाम. मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोकांची वाढ, विखेंचं वक्तव्य. मतदिरीत म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल. पैसे घेतल्याशिवाय माझ्या गाडीतही डिझेल भरू नका, अजितदादांची तुफान फटकेबाजी. आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. गायकवाडांची मतदारांना शिव्यांची लाखोली. बुलढाण्यात मतदारसंघाकडून सत्कार स्वीकारून कमी मताधिक्यानं शल्य बोलून दाखवताना गायकवाड यांची शिवीगाळ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल. हितेश प्रकाश धेंडे असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव. धमकी देण्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. वक्फ बोर्डासंदर्भात मंत्री नितेश राणे यांनी केलेला दावा सत्य. एबीपी माझाच्या हाती लागली सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी. सिंधुदुर्गात 156 ठिकाणी वक्फ बोर्डाचा जमिनीवर दावा. वक्फ बोर्ड जर मागच्या सरकारचं पाप असेल तर तुम्ही आता पापक्षालन करा. तुम्हाला कोणी रोखलंय? विनायक राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची नुसतीच घोषणा. अद्याप अभिजात दर्जा दिल्याचं अधिकृत पत्र अथवा शासन निर्णय निर्गमित नाही. मराठी व्यापक हित चळवळीच्या श्रीपाद जोशींची माहिती. अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण, फडणवीसांची माहिती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, त्यामुळे लवकरच त्याचा GR निघणार किंवा तो जाहीरही झाला असावा. प्रवीण दरेकरांची माहिती. लाडक्या बहिणींच्या सवलतीत कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नये. जे निकष लावायचे ते नवीन लाडक्या बहिणींना लावा. जयंत पाटलांची लाडकी बहीण योजनेवरून स्क्रुटिनीवर प्रतिक्रिया. आता म्हणतात सरकारी तिजोरीवर ताण पडतोय. हे अगोदरच सुचत नव्हतं का? ज्या लोकांनी हा सर्वे केला आणि लाभार्थी ठरवले त्यांच्यावर कारवाई करणार का? शिवसेना शशिकांत शिंदेंचा सरकारला सवाल. इतक्या मोठ्या बहुमतानंतर देखील सरकारचा वन मॅन शो सुरू. एकीकडे फडणवीसांचं कौतुक तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंची पालकमंत्री पदावरून सरकारवर टोलेबाजी. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आरोप करणं आता फॅशन झाली आहे. राजन साळवींच्या आरोपांची फार दखल घेण्याची गरज नाही. विनायक राऊतांचं राजन साळवींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाची बैठक घेणार। बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंग संदर्भात निर्णय। मीनाताई ठाकरे यांची आज 94वी जयंती। उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार। मंत्री संजय शिरसाट आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। नाशिक शहरासह ते येवला, मनमाड आणि दिंडोरीत देखील जाणार। मनमाडमध्ये किशोर दराळांची भेट घेणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची घाटकोपरमध्ये बैठक। महायुतीत 60 जागा हव्याच, अन्यथा 227 जागा लढण्याच्या तयारीचं मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध। ठाणे महानगरपालिका कमळ फुलणार, भाजपचं सूचक वक्तव्य। महायुतीचा स्वतंत्र कार्यक्रम घेऊन राम शिंदेंचा सत्कार करू। अहिल्यानगरमधील सत्कार सोहळ्याला अनुपस्थित राहण्याबद्दल पाचपुतेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची एकमेकांवर स्तुतीसुमनं। मात्र दोघांनीही नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोमणे लगावले। ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार। सर्व जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। पालघर, जव्हार, मोकडा, नवी मुंबई, बीड, परभणी आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। पालघरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। यावेळी एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश। यामुळे भाजप महानगरपालिका निवडणुकीत एकला चलो रे या नारा देऊ इच्छितात का, असा सवाल उपस्थित। दिंडोशी विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आक्रमक। जाब विचारल्यासाठी पालिकेवर जनप्रक्षोभ मोर्चा काढला जाणार। खिचडी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या सूरज चव्हाणांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। डिसेंबर महिन्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं आदेश फेटाळला होता। चव्हाणांचा जामीन अर्ज। नागपुरात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या पुस्तकाचं प्रकाशन। बेटर दॅन द ड्रीम अ पीपल स्टोरी या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत। ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही जिथे जाऊ तिथे आमचं स्थान निर्माण करू। भाजप नेते माधव भंडारींचं वक्तव्य। बेळगावमधील अनगोळ भागात उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते अनावरण। यावेळी पोलीस बंदोबस्तात शोभायात्रा देखील काढण्यात आली। तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराला पुन्हा झळाळी येणार। पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू। पुरातत्व विभागाची टीम आज तुळजापुरात दाखल होणार। नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आजही रखडलेलंच। प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण, अजून किती होणार? मंदिर ट्रस्ट कलाकाराकडून लिहित प्रकारात सवाल उपस्थित। केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून अकोला शहराला लवकरच 50 नव्या ई-बस मिळणार। यातील 42 बस वातानुकूलित। या उन्हाळ्यापर्यंत या बस अकोलेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर कांदा उत्पादकांची नाराजी। कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत कृषी मंत्री घोषणा करतील।
कांदा उत्पादकांची होती अपेक्षा। भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचं रेड कार्ड माझाच्या हाती। जमिनीच्या मार्गे भारतात येण्यासाठी बांगलादेशींना दलालाला द्यावे लागतात 7 ते 8 हजार रुपये। परभणीमध्ये दरोडा टाकून महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचं प्रकरण, घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करा। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची मागणी। 3 जानेवारीला घडली होती घटना। नवी मुंबईतील नेरूळमध्ये 4 वाहनांचा विचित्र अपघात। डंपरची 3 कार आणि एका दुचाकीला मागून धडक, अपघातात एकाचा मृत्यू। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। दोघांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पाम तेलाच्या टँकर अचानक उलटल्यामुळे अपघात। या अपघातात चालक थोडक्यात बचावला। अकोल्याच्या अशोक वाटिका चौकात 3 वाहनांचा विचित्र अपघात। कंटेनर कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या। अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी। नालासोपाऱ्यातील पालिकेच्या मोकळ्या जागेत उभा असणाऱ्या एका भंगार गाडीला भीषण आग। आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। अहिल्यानगर शहरात चालत्या गाडीला आग। नगर दौंड रोडवरील व्हीडीआर जवळील ही घटना। आगीत 4 चाकी जळून खाक। ठाण्यातील कापूरवाडी येथील छाबिया पार्क सोसायटीत आग। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। पनवेलमधील फार्मा कंपनीला मोठी आग। कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आणि औषधांचं रॉ मटेरियल बनवणाऱ्या या कंपनीला आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेची आत्महत्या। कारण मात्र अद्याप अस्पष्ट। या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। अमरावतीमधील तिवसा शेत शिवारातील रोहितराची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड। शेतकऱ्यांचा शेतीसाठीचा वीज पुरवठा बंद। तातडीनं रोहित्र दुरुस्त करून विद्युत प्रवाह सुरू करण्याची मागणी। वाशिमच्या कारंजा तालुक्यात 35 वर्षीय महिलेची हत्या। 2 आरोपींना अटक, तर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्यानंतर महिलेची हत्या केल्याची माहिती। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील म्हसदी शिवारातून 67 लाख रुपयांची बनावट दारू आणि 10 लाख रुपयांचा टेम्पो जप्त, तर एकाला अटक। दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात विष्णू मोरेंच्या 3 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता। या घटनेचा पाठपुरावा करून आमदार राहुल कुल यांनी विष्णू मोरेंना शासनाकडून 25 लाखांची मदत केली। अलिबागच्या शहापूर थेरण खारेपाटच्या शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी एल्गार। औद्योगिकीकरणाच्या नावावर जमिनी विकत घेतल्या जात असून एकही प्रकल्प आजवर उभारला नसल्याचं शेतकरी आक्रमक। अहिल्यानगर जिल्ह्यात सततच्या बदलत्या वातावरणाचा फळबागांना फटका। संत्री पिकावर काजळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे 60 ते 70% उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता। नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाची यात्रा। यात्रेला भाविकांची तुफान गर्दी। तमाशा पाहण्यासाठी ही प्रचंड गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।